हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रोशनीज किचन। आज आपण उन्हाळ्याची एक खास रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे आम पन्ह किंवा कैरीचे पन्ह। ही एक थंडावा देणारी चविष्ट आणि आरोग्यदायी पेय आहे, जी शरीराला उष्णतेपासून वाचवते। तर इथे मी घरच्याच 2 कैऱ्या घेतल्या आहे। ते स्वच्छ वॉश करून कुकरमध्ये मी 1 तांब्या पाणी ॲड करून घेणार आहे। त्यामध्ये आपण वॉश केलेल्या दोन्ही कैऱ्या टाकायच्या। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने दोन्ही कैऱ्या मी त्यात कुकरमध्ये टाकल्या। इथे मला पाणी थोडं कमी पडलं, पण मी अजून अर्धा तांब्याला थोडं कमी पाणी ॲड करून घेतलं आहे आणि इथे मी कुकर लावून 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। जोपर्यंत आपल्या कैऱ्या शिजत आहेत तोपर्यंत इथे मी गूळ चिरायला घेते आहे। तुम्ही इथे गुळाचा किंवा साखरेचा पण वापर करू शकता। तर इथे मी गूळ टाकणार आहे। इथे मी जवळपास 1 वाटी गूळ घेतला आहे। तुम्ही हा गूळ किसून पण घेऊ शकता। इथे माझ्या कैऱ्या शिजल्या आहे। सो मी एकदा शिट्टी बंद करून चेक करून घेतली, वाफ पूर्णपणे निघाली आहे की नाही। तर आपल्या कैऱ्या एकदम छान शिजल्या आहे। तर मी आता हे साईडला एका डिशमध्ये काढून घेणार आहे आणि हे 10 मिनिटं मी साईडला गार होण्यासाठी ठेवणार आहे। तर आजचा जो आपला सुविचार आहे तो असा आहे की जगातलं सर्वात मोठं बळ म्हणजे सकारात्मक विचार असतात। आपले विचार जे आहेत ते नेहमी पॉझिटिव्ह ठेवायचे। नेगेटिव्ह विचार ठेवले की आपल्या स्वतःलाच मेंटल हेल्थ प्रॉब्लेम होतो। नेगेटिव्ह विचार आणि नेगेटिव्ह पीपलपासून आपण लांब राहायला पाहिजे। तर इथे 10 मिनिटं झाल्यानंतर मी कैरीचा सगळा पल्प काढून घेणार आहे। 10 मिनिटं झाल्यानंतर सुद्धा ही कैरी गरमच होती। तर मी असं चमच्याच्या सहाय्याने असं हळूहळू करून सगळा पल्प काढून घेत आहे। सो मी आधी कैरीचे जे साल आहे त्या सालेला लागलेला सगळा पल्प मी स्पूनने काढते आणि त्याच्यानंतर कैरीची जी बी आहे त्याचा पण पल्प मी काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता 2 कैऱ्यांचा एवढा पल्प निघाला आहे आणि त्याच्यासाठी मी 1 वाटी गूळ घेतला होता। आता हे सगळं मी छान मिक्स करून घेणार आहे। आपल्याला हे फक्त एक्झिव्ह करायचे आहे आणि नंतर हे मिक्सर जारमध्ये टाकून आपल्याला हे छान ग्राइंड करून घ्यायचं आहे, म्हणजे कैरीचा पल्प आणि गूळ हा एकदम छान मिक्स होईल। त्याच्यानंतर हा आपल्याला तिन्ही मोडवर फिरवायचा आहे, फास्ट, मीडियम आणि स्लो। कमी जास्त करून बघा अशा पद्धतीने आपला पल्प रेडी आहे। तर इथे मी ग्लास गार्निशिंगसाठी एका डिशमध्ये थोडंसं लाल तिखट, त्यात थोडंसं मीठ घालून हे छान मिक्स करून घेते आहे। त्यानंतर इथे माझे दोन्ही काचेचे ग्लास रेडी आहे। त्याच्या टॉपला लिंबूने मी असं लावून घेते आहे, म्हणजे जे आपण लाल तिखट मीठ घेतलं होतं ते याला छान चिटकेल। अशा पद्धतीने मी ग्लास गार्निश करते आहे। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की लाईक करा। चॅनलला जर तुम्ही नवीन आले असाल, फर्स्ट टाइम आले असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। उन्हाळ्यात फार थंडावा देणारी रेसिपी आहे ही आणि अगदीच सोपी आहे। 5 ते 10 मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे। तर दोन्ही ग्लासमध्ये मी इथे 2-2, 3-3 चमच हा पल्प टाकून घेणार आहे। अशा पद्धतीने मी दोन्ही ग्लासमध्ये 2-2 स्पून पल्प टाकला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पल्प कमी जास्त करू शकता। आता याच्यामध्ये मी गार पाणी टाकणार आहे। तुम्ही याच्यात बर्फ टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल। त्याच्याने गार पाणी टाकून आपल्याला एकदम नीट मिक्स करून घ्यायचं आहे। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला पण लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन हिट करा। याच्यामध्ये मी अजून पाणी ॲड करून एकदा मिक्स करून घेतलं आहे आणि वरतून मी काळं मीठ ॲड करणार आहे। तुम्ही याच्यात चाट मसाला किंवा जिरा पावडर पण ॲड करू शकता, ते ऑप्शनल आहे। काळं मीठ टाकल्याने फार छान टेस्ट येते। नक्की व्हिडिओ ट्राय करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर